मराठी विद्यामंदिर हरिभूषणाचे मुख्याध्यापक आदरणीय जयदेव पाटील सर, अध्यापक नाकाडे सर, सुतार सर, माने सर, गोविंद सर, एकनाथ पाटील सर आणि तुम्ही विद्यार्थी सर्व. तर तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे, त्यांना माहिती आहे. डिजिटल तंत्रज्ञान सुरुवातीला आपल्या घरात असलेला टी व्ही कशा होता बघा आणि आता परत कशा टी व्ही आहे. बदल झाले की नाही, टेक्नॉलॉजी वाढत गेली आहे. मोबाईल सुद्धा बघा, पहिला साधा मोबाईल होता आपल्याकडे, बटन काट 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 आवाज यायचा. आता येतो का बघा आवाज नाही. आता स्क्रीन आपल्याला मोबाईल पाहिजे. म्हणजे नवीन सुधारणा झालेले सगळं आपल्याला आवडते की नाही. आणि पालकांच्या पेक्षा तुम्हा मुलांना जास्त ऑपरेट करता येते. किंवा वडील सुद्धा तुम्हाला विचारू शकतात, अरे हे कसं आहे, ऍप ओपन करायचं, हे कसं करायचं, टाईप कसं करायचं, ते कसं बघायचं आहे की नाही. म्हणजे तुम्ही मुलं त्याच्यात एक्सपर्ट आहात आणि व्हायला पाहिजे, पण त्याचा गैरवापर करायचा नाही. चांगल्या गोष्टीसाठी आपण ते त्याचा वापर केला पाहिजे. तर शाळांच्या मध्ये सुद्धा आता डिजिटल क्लासरूम तयार करायचं काम चाललेलं आहे. डिजिटल टीव्ही आणली जाते किंवा स्मार्ट टीव्ही मोठी आणली जाते. तुमच्या शाळेत पण आहे टच स्क्रीन आहे की नाही. म्हणजे बटन ऑपरेट करायची गरज नसते, असं बोटाला आपण हाताळू शकतो. खूप मजा येते त्याला, पण तेवढंच नाजूकपणे ते हाताळलं पाहिजे. साधन ते नाजूक असते, तसं पण आपण नजर वापरायचं नाही. तर या डिजिटल क्लासरूमचं सौंदर्य म्हणजे त्याची लवचिकता. म्हणजे एका धड्यात किंवा क्रियाकलापामध्ये नवीन डिजिटल साधन समावेश करून लहान प्रारंभ करा. म्हणजे तर आता तुमच्या स्क्रीन टीव्ही मध्ये वगैरे असतं बघा, किंवा त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं सॉफ्टवेअर अपलोड केलेलं असतं. कुठल्या वर्गाचं कुठल्याही विषयाच्या धड्यावरती तुम्हाला सगळी सखोल माहिती मिळू शकते. आणि अवांतर प्रश्न जादाचे, म्हणजे एवढा तुमचा सराव भारीपैकी होतो की त्याच्यावर आणखी काही प्रश्न निघत नाही, तेवढे त्याच्यावरती प्रश्न असतात. दुसरा आणखी तुमचं त्याच्यामध्ये मनोरंजन करायचं साधन असतं. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतात. क्रिकेट असतं किंवा काय गाडी चालवणं असतं किंवा गणपतीचा मोदक, म्हणजे खूप अगदी करमणुकीचे प्रकार असतात बघा. म्हणजे अभ्यासाबरोबर सुद्धा तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, हा प्रश्न येतो. तर डिजिटल क्लासरूम तयार करण्यासाठी एक योग्य ऑनलाईन प्लॅटफॉर्म निवडावा लागेल. ऑनलाईन काही गोष्टी म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्या शाळेमध्ये असली पाहिजे. काही माहिती मिळू शकते आपल्याला जगात. इंटरनेट कनेक्शन जर नसेल, मोबाईलला सुद्धा तुमचा डाटा भरलेला नसेल, इंटरनेट नसेल, तर तुमचा मोबाईल काही उपयोगाचा नाही, माहिती मिळणारच नाही. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी टीव्हीला सुद्धा असली पाहिजे, तर आपल्याला जगातील कुठल्याही बाजूची माहिती मिळवता येते. तर शैक्षणिक साहित्य तयार करणं आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी काही योजना करणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला या डिजिटल क्लासरूमसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म निवडला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे आता ऑनलाईन आपण बोलतो बघा, म्हणजे बाहेरच्या देशात असेल किंवा बाहेरच्या शहरामध्ये असेल तर त्यांच्याशी आपण या टीव्हीच्या माध्यमातून आपण बोलू शकतो, त्यांना प्रश्न विचारून माहिती घेऊ शकतो, आहे की नाही. मग किंवा अनेक जणांची मीटिंग सुद्धा अटेंड करता येते. झूम मीटिंग असेल किंवा गुगल मीट वरती असेल, तर या साधनांचा वापर करून आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला बोलून आपल्या मनाच्या शंका किंवा संवाद साधता येतो. दुसरं बघा, शिक्षण व्यवस्थापन प्रणालीमध्ये गुगल क्लासरूम, मूडल किंवा इतर प्लॅटफॉर्म वापरा. आता साधारण आपण गुगलचाच वापर करतो आणि त्याद्वारे आपल्याला जगातील कुठल्याही घटकाशी किंवा जगातील इतर कोणत्याही देशाशी आपण संवाद साधू शकतो, आहे की नाही. आता समजा ऑस्ट्रेलियातली एखादी शाळा असेल आणि तुम्ही मुलं पण बसलेल्या आणि त्यांचाही क्लास चालू आहे, तर त्यांना आपण प्रश्न विचारून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तिथे काय चाललेलं आहे त्याची प्रत्यक्ष माहिती इथे बसल्याला त्या घेत आहे की नाही. पूर्वीच्या काळात कसं होते, एखादा संदेश द्यायचा असला किंवा घरात एखादं लग्न कार्य आहे तर मग प्रत्येक माणूस पत्रिका घेणार, सायकल घेणार किंवा मोटरसायकल घेणार, गावागावात जाऊन पत्रिका वाटत बसणार. आता तसं केलं जातं का, व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली जाते, फोन केला जाते, अमुक दिवशी आली आहे, अमुक दिवशी लग्न आहे, तुम्ही आलं पाहिजे.
म्हणजे वेळेची बचत, सगळ्या गोष्टींची बचत झाली आहे की नाही. जेव्हा तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी काय झालेल्या शक्य झालेल्या. दुसरं बघा, शैक्षणिक साहित्य. आता आपल्याला व्हिडिओ तयार करता येतात आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे पाठावर आधारित आपल्याला व्हिडिओ तयार करता येतात. हे सगळं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. किंवा पॉवर पॉइंट मध्ये, पीपीटी मध्ये आपल्याला प्रेझेंटेशन करता येते. शाळेची समजा पीपीटी आम्ही तयार केली, शाळेचं पहिले इमारतीचे चित्र, बागेचे चित्र, क्रीडांगणाचे चित्र, प्रवेशाचे चित्र, शिक्षक शिकवत असलेल्या वर्गाचं तासिकेचं चित्र, असं सगळं आपल्याला त्याच्यामध्ये पीपीटी दाखवता येते आहे की नाही. किंवा सहलीला तुम्ही गेलेला आहात, मौज मजा करत आहात, वर बोलणारा गेलेला आहात, पाणी आणायला जाताय, हे सगळं जर व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्या पीपीटी मध्ये घातलं तर तुम्हाला अगदी गुढे तुमची शाळा डोळ्यासमोर दिसणार. किंवा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, तुम्ही डान्स करतात, सरांनी रेकॉर्डिंग केलेला आहे, व्हिडिओ केलेला आहे, ते सगळ्या पीपीट्या घातल्या की तुमच्या लक्षात येतो हा कोळी डान्स मी केलेला बघा आहे की नाही. असा आपल्याला त्याचा हुरूप पडतो, आनंद मिळतो. दुसरं बघा, पीडीएफ तयार करायचा. आता समजा नोट्स असतील किंवा काही वर्कशीट असेल तर पीडीएफच्या माध्यमातून आपण आपल्याला पाठवू शकतो. समजा दुसऱ्या मोठं शहर आहे आणि त्याच्याकडून मला पीडीएफ पाहिजे तर त्याला प्रत्येक सांगतो पीडीएफ पाठवून आपल्याला करता येते. सोप्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या. नंतर इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज म्हटलेला आहे. क्विज किंवा गेमचा वापर. समजा हा खालच्या गरीबला मुलगा असेल, ते एकदम वरच्या शेवटच्या टोकाच्या गरीबला मुलगा असेल तर कोणतरी सांगता गेम खेळूया, मग मोबाईलचं गेम खेळून म्हणजे एवढी सगळी इंटर ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. दुसरं, विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो.